मित्रहो, आजचा किस्सा आजच्या तरुणाईच्या मानसिकतेवर आधारित आहे. हा किस्सा कोणा एका युवकाचा नाही, तर हे उभ्या भारतातल्या शहरी, निमशहरी, ग्रामीण सर्वच भागातल्या लाखो युवकांचं एक प्रातिनिधिक लक्षण आहे. या युवकांना काम करायचे नाही, कष्ट घ्यायचे नाही, नवीन शिकायचे नाही आणि जे शिकले आहेत ते वापरायचे पण नाही. आईवडिलांच्या जीवावर गिळायचे, दिवसभर लोळायचे, सोशल मीडियावर पडून राहायचे, चकाट्या पिटायच्या आणि पिचकाऱ्या मारायच्या. आईवडिलांच्या डोळ्यात धूळ फेकायला MPSC, UPSC परीक्षा किंवा पोलीस भरती आहेच. राजकीय पक्षांचे फलक लावायचे, आज ही तर उद्या ती पालखी नाचवायची, ज्योत नाचवायची, काहीही खुट्ट झाले की भावना दुखावल्या म्हणून हुल्लडबाजी करायची, राजकीय नेत्यांच्या सभा सजवायच्या. बस, यापेक्षा दुसरे काही यांना करायचेच नाही. सगळे आयते हवे, बसल्या जागी हवे, सरकारने द्यावे अशी अपेक्षा, पण हे स्वतः इकडची काडी तिकडे करणार नाहीत. यांची स्वप्ने सरकारी नोकरीच असते, कारण तिथेच हे प्राणी टिकू शकतील. खाजगी क्षेत्रातले भारी भक्कम पॅकेज यांना हवे असते, पण कसलेही काम न करता मिळाले तरच. स्वप्न नेहमीच एक मोठ्या पगाराची नोकरी, चांगलं ऑफिस, आरामदायी जीवन आणि समाजात एक वेगळी ओळख. पण त्या स्वप्नांसाठी लागणारे कष्ट, मेहनत, संघर्ष यापैकी एकाही गोष्टीची तयारी नाही. आता हे जमणार कसे? म्हणूनच यांना हवे असतात शॉर्टकट. आणि म्हणूनच एक दिवस तो थेट माझ्याकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र आत्मविश्वास होता आणि डोळ्यात एकच प्रश्न. माझ्या पत्रिकेत मोठ्या पगाराची नोकरी आहे का? चला तर पाहूया अशाच एका युवकाची, सोमनाथची, चुकलो, अनिल कुमारची कहाणी. त्याचे असे झाले. गुरुजी नमस्कार. नमस्कार. मी काल फोन केला होता. सोमनाथजी ना? हो, पण मला सोमनाथ म्हणू नका. मग काय म्हणायचे? अनिल कुमार. तुम्हाला माहिती नसेल, पण त्याची पण एक स्टोरी आहे. काय? तुम्ही तो अनिल कपूरचा वो 7 दिन सिनेमा पाहिलाय का? नाही, मी हिंदी सिनेमे फारसे पाहत नाही. बघायला पाहिजे होता. का? त्यात अनिल कपूर दिसतो ना, मी एकदम तसा दिसतो, डिट्टो. म्हणून मी सगळ्यांना माझे नाव अनिल कुमार असे सांगतो. ठीक आहे, अनिल कुमारजी, बोला, काय काम काढलेत म्हणायचे? माझा एक प्रश्न आहे. काय? सध्याची माझी नोकरी एकदम बेकार आहे. जरा भारी नोकरी केव्हा मिळेल ते सांगा. म्हणजे नोकरीत बदल होणार का असा प्रश्न आहे? बरोबर. फार कंटाळलो या नोकरीला. सध्या कसली नोकरी करताय? जे सहकारी पतपेढीमध्ये ज्युनियर क्लार्क. अरे वा, चांगले आहे की. अनिल कुमारजी, वय काय तुमचे आणि शिक्षण काय झालंय? 25 पूर्ण. आणि शिक्षणाचं म्हणाल तर 12वी कॉमर्स झालोय. बस इतकेच? पुढे नाही शिकलात? अभ्यास जमत नाही. 12वीलाच 3 वर्ष घेतली. तसा कॉलेजात गेलो होतो 1 वर्ष, तिथेही फेल झालो. तेव्हा माझे पप्पा म्हणाले, बास कर आता, नाही झेपत अभ्यास तुला. मी लगेच कॉलेज सोडून दिले. उत्तम. मग नंतर काय केले? नंतर बघा, 2 वर्षे पोलीस भरतीसाठी ट्राय केला, पर ते काही जमले नाही. त्याचं काय, आपली बॉडी एकदम पतली. ते पोलीस भरतीच्या टायमाला पळायला लावतात, उंच उडी मार, पुलअप काढ, फिजिकल टेस्ट म्हणे. काय बघायला नको. ते कसले जमायला मला. सगळ्या टेस्टला फेल गेलो. काय करणार. हो, पोलिसात काम करायला जरा फिटनेस लागतो. पण ते जमले नाही तर नाही, दुसरे बरेच काही करता येते ना? त्याचाच विचार करत पुढची 2 वर्षे अशीच बसून काढली. पप्पांशी रोजची भांडणे. मी काय म्हणतो ते ऐकायलाच तयार नाहीत. सरळ आमच्या मामाच्या पोल्ट्री फार्मवर बळजबरी पाठवून दिले. तिथे काम कर म्हणाले. मग काय, गेलो. पण काम काय जमले नाही. तसं नाही म्हणता 1 वर्ष काढले की तिथे पक्षी दिवसभर क्वॅक क्वॅक कलकलाट करत बसायचे. त्याने डोकं उठायचं. कामात काय ध्यान लागले नाही. एकदा काय झाले, जरा इकडे तिकडे दुर्लक्ष काय झालं आणि तिथले सगळे पक्षी पटाटा मेले की राव. मग काय, मामा चिडला, बोलला आणि शेवटी चिडून एक्सेक्सवर लात मारून मला हाकलून दिले. अरे रे, मग पुढे काय? काय करणार हो. तरी मी पप्पांना सांगत होतो, मला विचार करायला जरा टाईम द्या, पण ते काय ऐकेनात. कुठनं तरी ओळख काढून ही कोऑपरेटिव्हची नोकरी लावून दिली. तसे आता वर्षभर करतोय. रोजच्या रोज पेमेंट पण भेटते, पण काय मजा नाही राव. रोजच्या रोज पेमेंट म्हणजे रोजंदारी म्हणायची की? आता त्याला काय करणार. मला अजिबात आवडत नाही हे काम, पण पप्पा म्हणाले गुमान जायचंय, काम चांगलं केलं की परमनंट करतील म्हणे. आत्ताच्या ह्या नोकरीत काय प्रॉब्लेम आहे? पगार कमी मिळतो
आणि राबवून फार घेतात. म्हणजे बघा, सकाळी सकाळी 10ला कामाला हजेरी लावायची, आल्या आल्या कामाला लावतात ते पार संध्याकाळी 6 वाजेतोपर्यंत सोडत नाहीत. सारखे काम आणि काम. त्यात कामाला जायला जरा कुठं झाला 1 तास उशीर तर समजून घ्यायचे म्हणून काय असते का नाही, लगेच पेमेंट कापतात. कामात जरा चूक झाली की बोलणी बसतात ती वेगळीच. रोजच बोलणी बसत असतील ना. हा ना राव, तुम्ही बरोबर ओळखलं बघा. आता माणूस आहे, तिथे चुका होणार का नाही? सांभाळून घ्यायला नको का? पण रोज कशा चुका होतात? तेच कळेना झालंय. बरे, आता कसली नोकरी पाहिजे तुम्हाला? एकदम भारीतली. हो, पण भारी म्हणजे नेमकी कसली? काहीतरी आयडिया असेल ना डोक्यात. सरकारी का खाजगी? सरकारी नोकरी एकदम बेस्ट बघा. आपल्याला तीच जास्त सूट होणार. पण त्यासाठी परीक्षा काय ती असती म्हणे. आपल्याला ते जमणे अवघड आहे. हो, तसे असते खरे. मग प्रायव्हेटमध्ये काम करा. चालेल की, प्रायव्हेट पण भारी असते, पण मोठं पॅकेज पाहिजे. म्हणजे किती? म्हणजे बघा, स्टार्टला महिन्याला 50-60 हजार तरी सुटले पाहिजेत. बास का? आता स्टार्ट करायचे म्हणून इतके कमी. नंतर 3-1 महिन्यात आपला वट बसला की पॉलिटिक्स करून पगार वाढवून डबल करून घ्यायचा. हो, तुमच्यासारख्याला इतके तरी पॅकेज मिळायलाच पाहिजे. आणि घरभाडे भत्ता त्यातच का सेपरेट? त्याचे 15-1 हजार सेपरेट दिले तरी चालतंय. भागव त्यातच. नंतर समजून देतील की राव. हो, ते पण खरंच आहे. पण बाकी कामाचे काय? कामाचं काय? अहो, एवढी भारीतली नोकरी म्हणल्यावर हाताखाली 7-8 जण असणारच की काम करायला. त्यांना कामाला लावायचे, आपण फक्त लक्ष ठेवणार. म्हणजे नेमके काय करणार? काय नाही, सकाळीला एक राऊंड मारायचा आणि संध्याकाळी चेक करायचं काम झालंय की नाही ते. बाकी दिवसाकाठी 2-4 सह्या ठोकायच्या बस. आणि असे काय काम असते? हो ना, ह्या असल्या मोठ्या पॅकेजवाल्या नोकऱ्यांनाही तरी काम असे नसतेच, नुसता टाइमपास. गुरुजी, तुम्ही एकटेच मला बराबर समजून घेताय. त्याचे काय आहे अनिल कुमारजी, तुम्ही अगदी माझ्या मनातले बोलताय, त्यामुळे तुमचे सगळे पटतंय मला. मग मला असली नोकरी कधी मिळेल ते सांगा ना. आपली तशी 2-4 महिने थांबायची तयारी आहे, त्या हिशोबाने सांगा. शाब्बास रे पठ्ठ्या, अशी थांबायची तयारी पाहिजे. नाहीतर बाकीचे महिन्याला लाख पाहिजेत आणि ते सुद्धा लगेच, उद्याच. मग मला भेटेल ना? काय? अहो, काय म्हणून काय विचारताय? नोकरीचं चाललंय ना आपले. हो, मी विसरलोच ना. मग कधी? त्याचे असे आहे अनिल कुमारजी, तुम्हाला पाहिजे तशी नोकरी मला पण हवी आहे. असे पॅकेज मिळत असेल तर थोडे जास्त काम करायची माझी फुल तयारी आहे. त्यात काय, एखादा राऊंड जास्त मारेन, 2च्या ऐवजी 10 सह्या जास्त ठोकेन. 100-500नी पॅकेज कमी असले तरी चालेल मला. पण 10 वर्षे झाली, पण खूप हुडकले, पण असली नोकरी नाही भेटली बॉ. तुम्हाला पण? मग काय सांगायला लागलोय? अनिल भाऊ, मला सांगा जरा, स्टार्टला महिन्याला 50-60 हजार पाहिजेत तुम्हाला. कोण देणार तुम्हाला? तुम्हाला काय येते म्हणून द्यायचे इतके पैसे? धड शिक्षण नाही, कुठे मान घालून काम केले नाही, कोणते काम करायची तयारी नाही, मेहनतीची तयारी नाही, फक्त बसल्या जागी पैसे पाहिजेत, ते पण इतके. कशाच्या जीवावर असली भारी नोकरी मागताय ते कळेल का? आता माझ्या नशिबात असेल तर असली नोकरी भेटणार नाही का? माझ्या पाहण्यात ऐकण्यात अशी नोकरी फक्त नशिबाच्या जोरावर मिळालेला कोणीही नाही. तुम्ही दाखवू शकाल कुणी असा? तुमच्या त्या अनिल कपूरला विचारा, किती मेहनत केल्यानंतर त्याला हे आजचे दिवस दिसलेत ते. तो हिरो आहे. हो, पण मुंबईत आला त्यावेळी झिरो होता. धडपड करत होता तेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर, फुटपाथवर झोपत असे तो. फक्त एक वडापाववर दिवस काढलेत त्याने. पडेल ते काम करायची तयारी होती त्याची. स्टुडिओत ओझी उचलली आहेत, झाडू मारलाय त्याने. उपाशीपोटी मॉब सीनमध्ये दिवस दिवस उभा राहिला होता तो. काम मिळवायला दिवसभर स्टुडिओचे उंबरठे झिजवलेत त्याने. हे इतके सगळे केल्यानंतर मग कुठे चांगले दिवस आले त्याच्या आयुष्यात? आपली पण तयारी आहे की. मग कोंबड्या का मेल्या? त्यात माझी चुकी नाही. तिथे मोबाईलला रेंज नसायची, फेसबुक नाही, व्हॉट्सॲप नाही, म्हणून मी रोज लांब नदीकाठी बसायचो. नाईलाज होता, त्यामुळे कामात लक्ष देता आले नाही. पक्षी मेले खरे, पण मी मारले का? त्यांच्यात त्यांनीच माना टाकले ना. हे बघा अनिल कुमारजी, तुम्हाला पाहिजे तसली नोकरी अशी मिळत नसते. मग आता मी काय करायचे म्हणता? तुमचे पप्पा काय सांगतात ते ऐका, त्यातच तुमचे हित आहे. आणि एक करा, काय? इथून पुढे 5 वर्ष मलाच काय, इतर कोणत्याही ज्योतिषाला भेटू नका. ते का? तुमचे भविष्य तुमच्या पत्रिकेत नाही की हातावरच्या रेषांत नाही. तुमच्या जीवनात काही घडणार असेल तर ते फक्त आणि फक्त मेहनतीमुळेच आहे. तेवढी मान खाली घालून मेहनत करा बस. सध्या तुम्हाला फक्त हेच काम करायचे आहे. पण
आता पण नाही की बीड नाही. मान खाली घालायची आणि रगडण काम करायचं, याला पर्याय नाही. म्हणजे तुम्ही काही सांगणार नाही? तसे समजा वाटल्यास. शुभेच्छा.